जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जसप्रीत बुमराह हा सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. त्यांनी नुकतेच आता कसोटी क्रिकेटमध्ये अग्रस्थान पटकावलेलं आहे. याआधी त्यांनी वन डे आणि T20 मध्ये सुद्धा अग्रस्थान पटकावलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2023चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा 2023चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रवींद्र शोभणे यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप 5 लाख रुपये देण्यात येतात. बरं, तुम्हाला रवींद्र शोभणे आठवतात का? आत्ताच आपण पाहिलेलं आहे जे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं आहे, त्याचे ते संमेलन अध्यक्ष होते. बरे, 97वे अभा मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले आहे? तर साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत म्हणजेच अमळनेर येथे 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन पार पडलेलं आहे. आणि हे साहित्य संमेलन अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेलं आहे. याआधी 1952 मध्ये सुद्धा अमळनेरमध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराबरोबरच इतर सुद्धा पुरस्कार जाहीर झाले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, ग्रंथ निर्मिती क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री पु भागवत पुरस्कार हा पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेला जाहीर झाला आहे. मराठी भाषा संरक्षण, संगोपन व संवर्धनासाठी दिला जाणारा अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार हा डॉक्टर प्रकाश परब आणि वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव यांना जाहीर झाला आहे. तर मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, हे जे पुरस्कार आहेत हे राज्य शासनाच्या अधीनस्थ असलेल्या साहित्य संस्कृती मंडळाद्वारे दिले जातात. यामधील हा जो श्री पु भागवत पुरस्कार आहे यामध्ये 3 लाख रुपये रोख देण्यात येतात. मित्रांनो, हे पुरस्कार एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आले आहेत, त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा. आता नुकतेच ध्रुपद सम्राट लक्ष्मण भट्टेलंग यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे? तर आता जे लक्ष्मण भट्टेलंग आहेत यांना 2024चाच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता आणि आता हा पुरस्कार मिळवण्याआधीच त्यांचं निधन झालेलं आहे. यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांना पाचरंग या नव्या गायनशैलीचे जनक मानलं जातं आणि ते आंतरराष्ट्रीय ध्रुपद धाम ट्रस्टचे संस्थापक देखील आहेत. यासह अजून 2 निधन वार्ता नोट करून घ्या. आता व्ही सुगंधा कुमारी देव यांचं सुद्धा वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं आहे. त्या बिजू जनता दलच्या ज्येष्ठ नेत्या होत्या व ओडिशा विधानसभेवर त्या 10 वेळा निवडून आलेल्या आहेत. 8 वेळा खल्लीकोट आणि 2 वेळा कवी सूर्यनगरमधून त्या निवडून आल्या होत्या. यासह चित्रकार ए रामचंद्रन यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते 2002 मध्ये ललित कला अकादमीचे फेलो म्हणून निवडले गेले होते व त्यांना 2005 साली पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आपल्याला एक्झाम मध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ए रामचंद्रन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ए रामचंद्रन हे एक चित्रकार होते. प्रश्न क्रमांक 3 पहा. CMETने कोणत्या शहरात सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत देशातील पहिले ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले? तर या CMETने सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत देशातील पहिले ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स हैदराबादमध्ये स्थापन केलेला आहे. मित्रांनो, या CMETचं फुल फॉर्म काय आहे? तर सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी असे याचं फुल फॉर्म असून ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. या संस्थेच्या पुणे, हैदराबाद आणि त्रिचूर येथे 3 संशोधन आणि विकास प्रयोगशाळा असून या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक सामग्रीच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. हे जे हैदराबादमधील ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स आहे याचं उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, मल्टीलाइनर प्रश्न आहे. आता 17वी जी लोकसभा आहे त्याचं अंतिम सत्र पार पडलेलं आहे आणि या प्रश्नात काय विचारलं आहे? तर 17व्या लोकसभेसंबंधी विधाने अभ्यासा. पहिलं विधान पहा. 17व्या लोकसभेची कामकाज उत्पादकता ही 97% असून या 5 वर्षात सभागृहाने 221 विधेयके मंजूर केले. मित्रांनो, या विधानातील हे दोन्ही पॉइंट बरोबर आहेत. या 17व्या लोकसभेची कामकाज उत्पादकता ही 97% असून या 5 वर्षात सभागृहाने 221 विधेयके मंजूर केलेली आहेत. पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं विधान पहा. याच लोकसभेत
95 खासदारांना निलंबित करण्यात आले व ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या ठरली. हे विधान सुद्धा बरोबर आहे. अलीकडेच आता लोकसभेमध्ये एकूण 95 खासदारांना निलंबित करण्यात आले होते व ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या ठरलेली आहे. त्यावेळेस संसदेत एकूण 141 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यापैकी 95 लोकसभा आणि 46 हे राज्यसभेचे सदस्य होते. मित्रांनो, याआधी 1989 मध्ये लोकसभेतून 63 खासदारांना निलंबित करण्यात आले होते व त्यानंतर आता 17व्या लोकसभेतच सर्वाधिक 95 खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे. आता शेवटचं विधान पहा. 17व्या लोकसभेत महिलांची टक्केवारी ही जवळपास 14% इतकी होती, जी रवांडा, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांपेक्षा खूप कमी आहे. बरं, 17व्या लोकसभेत एकूण किती महिला निवडून आल्या होत्या? तर 78 महिला निवडून आल्या होत्या आणि लोकसभेतील सीटाशी याची टक्केवारी काढली तर ही टक्केवारी जवळपास 14% इतकी होती. एवढं विधान तर बरोबर आहे, पण भारताची टक्केवारी ही रवांडा आणि दक्षिण आफ्रिका सारख्या देशांपेक्षा कमी आहे की जास्त आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला या देशांची टक्केवारी माहीत असणं सुद्धा आवश्यक आहे. तर नोट करून घ्या. रवांडामध्ये ही टक्केवारी 61% इतकी उच्च आहे, दक्षिण आफ्रिकामध्ये 43%, UK मध्ये 32%, अमेरिकेमध्ये 24%, तर बांगलादेशमध्ये सुद्धा ही टक्केवारी 21% इतकी आहे. या माहितीवरून आता हे सुद्धा क्लिअर झालं आहे. या विधानाचा उत्तरार्ध सुद्धा बरोबर आहे, म्हणजेच हे पूर्ण विधान बरोबर आहे आणि या प्रश्नातील तिन्ही विधाने योग्य आहेत. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 ठरेल. यासच अजून एक पॉइंट नोट करून घ्या. या 17व्या लोकसभेचं सरासरी वय हे 54 वर्ष इतकं होतं. प्रश्न क्रमांक 5. सॅप महिला अंडर 19 चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणि कोणत्या देशाला संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आले? तर या स्पर्धेत भारत आणि बांगलादेश हे दोन्ही देश संयुक्तपणे विजेते ठरलेले आहेत. मित्रांनो, हा जो अंतिम सामना होता हा पेनाल्टी शूटआउटमध्ये सुद्धा ड्रॉ झाल्यानंतर याचा निर्णय नाणेफेकीद्वारे घेण्यात येऊन भारताला विजयी घोषित करण्यात आले होते, पण तेथे झालेल्या दगडफेकीच्या गोंधळामुळे शेवटी अधिकाऱ्यांना आपला निर्णय बदलून भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना संयुक्तपणे विजेतेपद द्यावे लागलेले आहे. बरं, या स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर या स्पर्धा बांगलादेशमध्ये 2 ते 8 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि बांगलादेशचे या सामन्यातील हे 4थे विजेतेपद असून भारताचे या स्पर्धेतील हे 2रेच विजेतेपद आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच आता कोणत्या देशाने पेस हा उपग्रह लॉन्च केला? तर आता हा जो पेस उपग्रह आहे हा उपग्रह अमेरिकेची अंतराळ संस्था म्हणजेच नासाने लॉन्च केलेला आहे आणि या उपग्रहाचं लॉन्चिंग हे फाल्कन 9 या रॉकेटद्वारे करण्यात आलेलं आहे. येथे पेसचा सुद्धा फुल फॉर्म नोट करून घ्या. पेस म्हणजे प्लॅंक्टन एरोसोल क्लाउड ओशन इकोसिस्टीम असं या पेसचा फुल फॉर्म आहे आणि हा जो उपग्रह आहे हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन हे मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे. बरे, रुग्णालय कोणाद्वारे सुरू करण्यात आले? तर रतन टाटा ट्रस्टद्वारे रुग्णालय सुरू करण्यात आले असून हे रुग्णालय एकूण 2.2 एकरमध्ये पसरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. फुटबॉलमध्ये रेड आणि येलो कार्ड नंतर कोणत्या नवीन कार्डचा समावेश करण्यात येणार आहे? तर आता फुटबॉलमध्ये रेड आणि येलो कार्ड नंतर आता ब्लू कार्डचा देखील समावेश करण्यात येणार आहे. बरं, हे ब्लू कार्ड कधी वापरले जाईल? तर पंचाने निर्णय दिल्यानंतर एखादा खेळाडू पंचाशी हुज्जत किंवा असभ्य वर्तन करत असल्यास त्या खेळाडूला हे ब्लू कार्ड दाखविले जाऊ शकते आणि हे ब्लू कार्ड दाखविल्यानंतर त्या खेळाडूला 10 मिनिटांसाठी खेळातून बाहेर राहावे लागणार आहे. बरं, या ब्लू कार्डचा वापर प्रथम कधी करण्यात आला होता? तर 1970च्या मेक्सिकोमधील फिफा विश्वचषकामध्ये याचा प्रथम वापर करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला आणि विज्ञानातील मुलींचा दिवस, ज्यालाच आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन म्हणून ओळखलं जातं, हा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन आहे हा दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 11 फेब्रुवारी 2015 रोजी युनेस्को आणि UN वुमनद्वारे हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता. बरं, यावेळेसच्या दिवसाची थीम काय होती? तर वुमन अँड गर्ल्स इन सायन्स लीडरशिप अ न्यू एरा फॉर सस्टेनेबिलिटी अशी यावेळेसच्या दिवसाची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.